आप बता दें कि आज से महाराष्ट्र असेंबली का 2 रोजा खुसूसी इजलास शुरू हो रहा है। महाराष्ट्र असेंबली पहुंच गए एकनाथ शिंदे। केसरिया साफा पहने हुए असेंबली पहुंचे शिंदे। अब से थोड़ी देर में असेंबली स्पीकर का इंतखाब होगा और कल महाराष्ट्र असेंबली में फ्लोर टेस्ट किया जाएगा। ये बड़ा अपडेट, बड़ी खबर इस वक्त की आपको दे रहे हैं। केसरिया साफा पहने हुए असेंबली पहुंच गए एकनाथ शिंदे। आज से महाराष्ट्र असेंबली के 2 रोजा इजलास का आगाज हो रहा है। इस वक्त का बड़ा अपडेट आपको दे रहे हैं। आज असेंबली स्पीकर का इंतखाब होगा और कल असेंबली में फ्लोर टेस्ट किया जाएगा। अक्सरियत साबित की जाएगी कल असेंबली में। बड़ा अपडेट महाराष्ट्र से दे रहे हैं आपको इस वक्त का। आपको बता दें कि महाराष्ट्र असेंबली के 2 रोजा खुसूसी इजलास का आज आगाज हो रहा है और असेंबली पहुंच गए हैं महाराष्ट्र के नए वजीर आला एकनाथ शिंदे। बता दें आपको कि केसरिया साफा पहनकर एकनाथ शिंदे असेंबली पहुंचे हैं। आज स्पीकर का इंतखाब होगा महाराष्ट्र असेंबली के और कल फ्लोर टेस्ट किया जाएगा। कल अक्सरियत साबित की जाएगी। इस वक्त का बड़ा अपडेट आपको दे रहे हैं। महाराष्ट्र असेंबली के 2 रोजा खुसूसी इजलास का आज आगाज हो रहा है और इसी के हवाले से ये बड़ा अपडेट, बड़ी खबर आपको दे रहे हैं। तो ये तस्वीरें बराह रास्त आप देख रहे हैं अपने टीवी स्क्रीन पर। महाराष्ट्र असेंबली पहुंच गए एकनाथ शिंदे। असेंबली स्पीकर का इंतखाब होगा अब से थोड़ी देर में और उसको लेकर भी काफी जद्दोजहद महाराष्ट्र की सियासत में गुज़िश्ता कई रोज से चल रही है। इस बीच शिवसेना के दोनों ही ग्रुप्स ने अपने अपने व्हिप जारी करवाए आणि आता एक तरी राज्यपाल महोदयांना आपल्या मार्फत विनंती आहे की आम्ही पाठवलेली जी 12 नावं विधान परिषदेची आहेत ती देखील तात्काळ आम्ही पाठवल्याप्रमाणे मान्य करावी आणि ते जर केलं तर राज्यपाल हे सगळ्यांशी समान वागले असा संदेश देण्याची ही शेवटची संधी आहे। मी आपल्या मार्फत त्यांना विनंती करतो। त्यांनी राज्यपालांचे आभार मानले आहेत। मी नानाभाऊ पटोलेंचे आभार मानतो की त्यांच्यामुळे आम्हाला हा दिवस पाहायला मिळाला। माझे मित्रच आहेत आणि मित्राचं कर्तव्य काय असतं त्याच्याकरता ते जागले म्हणून त्यांचे आभार मानतो। माननीय सदस्यांना माहित आहे की विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त झाले असल्याने महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम 6 मधील तरतुदीस अनुसरून माननीय राज्यपालांनी दिनांक 1 जुलै 2022 रोजीच्या संदेशाद्वारे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दिनांक 3 जुलै 2022 हा दिवस निश्चित केला आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम 6(2) अन्वय सदस्यांनी मांडावयाच्या प्रस्तावाची लेखी सूचना प्रधान सचिव महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय कक्ष क्रमांक 21 तळमजला विधान भवन मुंबई येथे शनिवार दिनांक 2 जुलै 2022 रोजी दुपारी 12 वाजण्यापूर्वी पोहोचेल अशा प्रकारे देणे आवश्यक असल्याचे सर्व सन्माननीय सदस्यांना दिनांक 1 जुलै 2022 रोजी ईमेलद्वारे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळवण्यात येऊन सोबत माननीय राज्यपालांच्या आदेशाची अधिसूचना देखील पाठवण्यात आली। तसेच सदर बाबी विधिमंडळाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आल्या। माननीय अध्यक्षांच्या निवडीकरता विहित कालावधी 2 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाली आहेत। आता श्री चंद्रकांत बच्चू पाटील विधानसभा सदस्य यांनी आपला प्रस्ताव मांडावा। महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो। श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी। महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील गिरीश महाजन, द महोदय,
मी या प्रस्तावाला अनुमोदन देत आहे. श्री चेतन विठ्ठल तुपे विधानसभा सदस्य यांनी आपला प्रस्ताव मांडावा. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीनं प्रस्ताव मांडतो की श्री राजन प्रभाकर साळवी यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी. श्री संग्राम अनंतराव थोपटे विधानसभा सदस्य या प्रस्तावाला अनुमोदन देतील. श्री चेतन विठ्ठल तुपे यांनी मांडलेल्या प्रस्तावास अध्यक्ष महोदय मी अनुमोदन देत आहे.